नमस्कार, मैं स्नेहल। करनाला केबल नेटवर्क में आप सभी का स्वागत है। आइए सबसे पहले नजर डालते हैं आज की खास खबरों पर। उरण स्थित आनंद नगर में इतवार को संपन्न हुई विधायक विवेक पाटिल की प्रचार सभा। पनवेल के गुजराती समाज के लोगों ने शेतकरी कामगार पक्ष के उम्मीदवार बालाराम पाटिल को जताया समर्थन। उरण स्थित मावेघर एवं पारकुन गांव के नागरिकों का शेतकरी कामगार पक्ष में जाहिर प्रवेश। और देखिए हमारे टीवी का स्पेशल रिपोर्ट, कौन बनेगा पनवेल का विधायक। पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र के उम्मीदवार बालाराम पाटिल के प्रचारार्थ इतवार को पनवेल में प्रचार सभा का आयोजन किया गया था। इस दौरान उपस्थित गणमान्यों ने अपनी भावनाएं जाहिर करते हुए विरोधियों पर तीखा प्रहार किया। पनवेल निर्वाचन क्षेत्र के शेका पक्ष के उम्मीदवार बालाराम पाटिल के प्रचारार्थ पनवेल स्थित नगरपालिका मैदान पर इतवार को जाहिर प्रचार सभा का आयोजन किया गया था। इस प्रचार सभा के लिए विधायक विवेक पाटिल, शेका पक्ष के उम्मीदवार बालाराम पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जयम म्हात्रे, तालुका सचिव नारायण गरत, एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, राज्य प्रवक्ता मलिनाथ गायकवाड़, महाराष्ट्र झोपड़पट्टी महासंघ के अध्यक्ष बारा सदावर्ते, पूर्व उपनगराध्यक्ष आरिफ दाखवे, डॉक्टर आरिफ पटेल, वरिष्ठ कार्यकर्ता अनंता शेठ भोईर, शहर सचिव नितिन पाटिल, शेका पक्ष के युवा कार्यकर्ता सचिन ताडफले आदि गणमान्यों सहित शेतकरी कामगार पक्ष के नगरसेवक, पदाधिकारी एवं कार्यकर्ता हजारों की संख्या में उपस्थित थे। इस दौरान बालाराम पाटिल को विजयी कराने का विधायक विवेक पाटिल ने उपस्थितों को आह्वान किया। उन्होंने कहा कि कॉन्ट्रैक्ट के लिए काम करने वाले लोगों को हमें चुनकर नहीं देना है, बल्कि विकास कामों को अंजाम देने वाले एवं एक सच्चे कार्यकर्ता को हमें जीत दिलाकर यहाँ के परिसर को हमें साफ सुथरा रखना है, ऐसा प्रतिपादन विधायक विवेक पाटिल ने किया। अरे कारण सांगितलं जातं काय, तर ते खारघरचा टोल नाका। आता खारघरचा टोल नाका माफ करायला स्थानिकांना एवढा मोठा प्रश्न पडला का ना? इथं माझे झोपडपट्टी वासीय बसलेले आहेत, त्यांचं पुनर्वसन झालं नाही म्हणून जर राजीनामा दिला असता तर आम्ही समजू शकतो। या पनवेल शहरातले व्यापाऱ्यांचा एलबीडीचा प्रश्न आहे, तो प्रश्न सुटला नाही म्हणून राजीनामा दिला असता तर आम्ही समजू शकतो। या पनवेल परिसरामध्ये बेरोजगारी फार मोठ्या प्रमाणावर आहे, त्यांना रोजगार मिळत नाही म्हणून राजीनामा दिला असता तर आम्ही समजू शकतो। पण हे असलं काय नसतंय, कारण फक्त दाखवायचं काहीतरी। पण मुख्यमंत्री पण बिलंदर आणि मोर्चा काढला, काय आडवे काय पडले, तिडवे काय पडले, पावसात काय भिजले, त्याचे फोटो काय छापले। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, बोलवलंय काय नाही, एक कमिटी करतो, 1 महिन्यात बोलतो निर्णय घेईल। कारण मुख्यमंत्र्याला माहिती होतं 1 महिन्यात आचारसंहिता लागणार आहे आणि मुख्यमंत्र्याला हे देखील माहिती होतं हे फक्त कारण आहे, काँग्रेस सोडून बीजेपी मध्ये जाण्यासाठी काहीतरी कारण आहे। तर ह्यांना कारणाची संधी न देता त्या ठिकाणी टोलवण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या ते केलेलं आहे। माणसं कशी असू शकतात, किती स्वार्थ असू शकतो, ते जर बघायचं असेल तर पनवेल शिवाय दुसरा कुठलाही ठिकाण तुम्हाला मिळणार नाही, हे आता आपण बघतो। या ठिकाणी आम्ही शेतकरी कामगार पक्षाने एक पत्रक काढलेलं आहे। या पत्रकात आम्ही काय लिहिलंय, आम्ही एवढंच लिहिलंय की राम प्रहर मध्ये ह्या पिता पुत्रांनी मोदी कसे वाईट आहेत हे सगळे तारीख वाईज लिहिले। हर हर मोदी, नरेंद्र मोदी दुटंडी, मोदींची लाट उसरली, मोदी मुले जातीय संघर्षाला धोका, मनोरोग मोदींवर उपचार करू हे करणार होते। मोदीचे विकासाचे दावे खोटे, मोदींचा मनोरथ रुतणार, मोदीचं धोरण विभाजनवादी, मोदी मुक्त भारत काळाची गरज, भाजपचा जाहीरनामा म्हणजे नव्या बाटलीत जुनीच दारू। आता दारूच का आठवते माहित नाही मला। मोदीची संपली लाड, भाजप होणार भुई समाट, एवढं सगळं झाल्यावर रेल्वे वाढ झाल्यावर मोर्चा काढला, त्याचे फोटो छापले। हे मोदी एकदम खराब होते, पण हे ताबडतोब मोदी चांगले झाले, 15 दिवसात चांगले झाले। आता मोदींशिवाय पर्याय नाही। आता हे एवढं छापत होते, त्याच्या बाजूला दुसरे एक मुख्यमंत्री कसे चांगले आहेत, एवढा निधी दिला, एवढी कामं केली, तेव्हा मुख्यमंत्री चांगले होते। आता मोदी चांगले झाल्यावर मुख्यमंत्री खराब झाले।
म्हणजे कसे माणसं दुतोंडी बोलू शकतात, खोटं बोलू शकतात, लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू शकतात, पण लोकांची दिशाभूल नाही करणार. लोक दिशाभूल करून घेणार नाही, मतदानाद्वारे तुमचीच दिशाभूल केल्याशिवाय ठेवणार नाही, हा विश्वास या ठिकाणी मला वाटतो. आणि तो तुम्ही करावा असं सांगण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. का जे लोकांना मूर्ख समजायला जातात, लोकांची दिशाभूल करायला जातात, जनतेला महामूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतात, जनता कधी मूर्ख होणार नाही, तर ह्यानाच मतदानाच्या पेटीद्वारे महामूर्ख बनवल्याशिवाय ठेवणार नाही, हा समस्त पनवेलकरांच्या वतीमध्ये निश्चितपणे विश्वास आहे. मला अभिमान आहे बाळाराम पाटलांचा, मला अभिमान आहे आमच्या जयम म्हात्रेंचा. काय पनवेल शहरातल्या झोपडपट्टीचा प्रश्न सोडवण्यासाठी जयम म्हात्रे नगराध्यक्ष असताना फार मोठे प्रयत्न केले, त्याला यांनी खोडा आणला. पण बाळाराम पाटील आमदार नव्हते, तरी पण नावड्याच्या झोपडपट्टी वासियांना एवढी चांगली इमारत बांधण्याचं काम बाळाराम पाटील. याला लागते हिम्मत, याला लागते ताकद. अरे रडतराव घोड्यावर विमानतळाचं काय टोल नाका रद्द नाही करून मी पक्ष सोडते सांगणार ना. बाळाराम पाटलांनी चोख उत्तर दिलेलं ह्या ठिकाणी एवढी मोठी चांगली इमारत नावड्याच्या झोपडपट्टी वासियांना यांच्याच काँग्रेसच्या सरकारकडनं आमदार नसताना मंजूर करून घेतलेली आहे. अरे आमदार असा असावा, नेता असा असावा का लात मारीन तिथं पाणी काढीन ही हिम्मत असणारा नेता असावा. बाळाराम पाटील तशापैकी आहेत. बाळाराम पाटील रडत बसले का? काय करणार आता? पूल तर रुंद होणार, इथली झोपडपट्टी उठणार, या झोपडपट्टी वाशांचं कसं होणार, आणि या झोपडपट्टी वाशांचं पुनर्वसन व्हायचं असतं मला काँग्रेसमध्ये जायला लागेल का, असला विचार केला का? जाऊन त्या ठिकाणी MIDCच्या अधिकाऱ्यांना आणि त्या सेक्रेटरीला आणि चेअरमनला सांगितलं की या ठिकाणी जोपर्यंत आमच्या झोपडपट्टी वाशांना प्लॉट देत नसाल तर तुमचा पूल तुम्हाला या ठिकाणी काम करून देणार नाही. हिमतीने सांगणारा बाळाराम पाटलासारखा नेता तुम्हाला आमदार म्हणून पाहिजे का स्वतःच्या कॉन्ट्रॅक्टरसाठी, स्वतःच्या धंद्यासाठी, पैसे कमवण्यासाठी पक्ष बदलणारा आमदार तुम्हाला पाहिजे? हा विचार आपण 15 तारखेच्या मतदानाच्या दिवशी या ठिकाणी करायला पाहिजे, अशी माझी आपल्याला विनंती है. अपने भाषण में बालाराम पाटिल ने कहा कि कार्यकर्ताओं के बलबूते पर, जनता के समर्थन पर शेकापक्ष का विजय निश्चित रूप से होगा. अपने भाषण में बालाराम पाटिल ने ठाकुर पिता पुत्र पर भी तीखा प्रहार किया. स्वतःच्या कंपनीच्या आर्थिक हितसंबंधासाठी आणि स्वतःच्या सत्ता पिपासू वृत्तीसाठी भाजपमध्ये प्रविष्ट झाल्यानंतर ज्या अपेक्षेने हे गेलेले होते त्या अपेक्षा फोल ठरून सर्वसामान्य जनता आज यांच्या अंगाशी सुद्धा यायला तयार नाही अशी परिस्थिती झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एका बाजूला विचाराशी ठामपणे असलेली बांधिलकी, सर्वसामान्य जनतेशी जोडलेली नसलेली नाळ, सर्वसामान्य जनतेच्या विकासाचा दृष्टिकोन असणारी संघटना, आणि दुसऱ्या बाजूला मी आणि माझा बाप याच्या पलीकडे दुनियेमध्ये कसलंही अस्तित्व नाही ही भूमिका असणारे दोघे भामटे यांच्यामधली ही लढाई आहे. वैचारिक पातळीवर अपेक्षा या ठिकाणी काही मंडळींनी व्यक्त केल्या. आपण वैचारिक अपेक्षा कुणाकडे करणार? ज्यांच्याजवळ विचारच नाही त्यांच्याकडून आपण वैचारिक पातळीच्या अपेक्षा करणार असू तर आपल्या पदरी निराशा आल्याशिवाय राहणार नाही. या मंडळींच्या कारकिर्दीमध्ये पनवेल नगर परिषदेच्या क्षेत्रामध्ये अनेक वेळेला अनेक मंत्र्यांचे, मुख्यमंत्र्यांचे, अनेक पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदनाचे बोर्ड लागले. मध्यंतरीच्या काळात बहर ते पनवेल, बदलते पनवेल हे बोर्ड लागले. पण मित्रांनो, पनवेल नगर परिषदेच्या क्षेत्राचं वास्तव जर आपण जाणून घेतलं तर निश्चितपणानं आपले डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाहीत. पनवेल मधील जे खाजगी वैद्यकीय प्रॅक्टिशनर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांचं चर्चेच्या दरम्यान सांगणं असतं की गेल्या 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या काळामध्ये या पनवेल तालुक्याच्या आणि पनवेल नगरीच्या क्षेत्रामध्ये ज्यांना धुळीच्या कणांचा त्रास होऊन श्वासोच्छवासाचे आजार जडले
अशा रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे। ज्यांच्या फुफ्फुसाचे आजार झाले अशा रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे। ज्या मंडळींना पाठीच्या मणक्याचं दुखणं झालं अशा मंडळीची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे। कारण बहरलेल्या पनवेलचे डवरलेले रस्ते आणि ह्या उपरांत ज्या वेळेस आपण पनवेलच्या आरोग्य यंत्रणेचं पोस्टमॉर्टम करायला जाल, या नगरीमध्ये या तालुक्यामध्ये अनेक जण तुंबलेली गटार ओसंडून वाहणारे सेवरेज लाईन यांच्या योगे कीटकजन्य रोगाचे मच्छरापासून माशांपासून होणाऱ्या रोगाची शिकार झालेले आहेत। गेल्या 4 वर्षामध्ये पनवेलमध्ये अनेक जण मलेरियाने मृत्यू पावले, अनेक जण लेप्टोस्पायराने मृत्यू पावले, अनेक जण डेंग्यूने मृत्यू पावले। कोट्यावधी रुपयाचा भूर्दंड या पनवेल परिसरातल्या जनतेला या डासांपासून होणाऱ्या रोगासाठी सहन करावा लागला। जर आपण नैतिकतेची अपेक्षा करायला गेलो, जर आपण यांच्या पापाची मोजमाप करायला गेलो तर मृत्यू पावलेल्या या असंख्य लोकांच्या मृत्यूचं पाप या बाप बेट्याच्या डोक्यावर आल्याशिवाय राहणार नाही। हीच जर यांची बहरलेली पनवेल असेल तर यांना सांगायला पाहिजे, बाबा 4 वर्षात जेवढे बळी घेतलेत तेवढे चिकार झाले, आता बहरलेल्या पनवेलच्या बरोबर तुम्ही इथून प्रस्थान करा आणि पनवेलकरांना तोंड दाखवू नका। अशा पद्धतीचा आज या ठिकाणी आपल्याला नारा देण्याची गरज है। इस दौरान सचिन ताड़फले ने उपस्थितों को संबोधित करते हुए कहा कि छत्रपति शिवाजी महाराज का आशीर्वाद बीजेपी के नहीं बल्कि रायगढ़ के योद्धाओं के लिए है। इसलिए आने वाले 15 तारीख के चुनाव में गद्दारों को उनकी सही जगह हमें दिखानी है। भारतीय जनता पार्टी की एडवर्टाइज काय है? शिव छत्रपति जी का आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ। अरे छत्रपतींचा आशीर्वाद या रायगडच्या जनतेला असणारे, इथल्या मावळ्याला असणारे। ही भूमी आहे, ही तानाजी मालुसरेंची आहे, ही बाजीप्रभू देशपांड्यांची आहे, ही मुरार बाजीची आहे। इथं गद्दार सूर्याजी पिसाळाला कुठलं स्थान नाहीये आणि त्यांचा कडेलोट येणाऱ्या 15 तारखेला आपण जरूर करणार आहोत। अरे लढतात ते मावळे आणि उडतात ते कावळे। बरं या कावळ्यानी उडाला मुहूर्त पण कुठला बघितलं सर्व पित्री अमावस्येचा। त्या दिवशी हे कावळे का डोम कावळे काँग्रेसला सोडून बीजेपीच्या केसरी भातावर चोच मारायला गेले। बरं त्याकरता त्यांना पनवेल मध्ये कोण भेटलं नाही म्हणून नागपूरहून गडकरी नावाचा पुरोहित पण मागवला। बरं चटावर बसायला कोण भेटणार नाही म्हणून नेहमीच लक्ष्मण, जी.आर. पाटील, अरुण शेठ अशा लोकांना पण बसवले। यांनी काँग्रेसला रामराम करून नथुरामाचा हात पकडला आणि त्यामुळे सगळ्या काँग्रेसवाल्यांना हेराम बोलायची पाळी आली। पण पनवेलची जनता येत्या 15 तारखेला ठाकूर पिता पुत्रांना श्रीराम जयराम जय जय राम बोलल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो ही भूमी आहे, ही शिवछत्रपतींची भूमी आहे। मोदी का म्हणतात कमल खिलेगा क्या? अरे कमळ कुठे खिलतं? किचड मध्ये, चिखलामध्ये। पनवेलला आपल्याला चिखल करायचं आहे का? स्वच्छतेची सुरुवात मोदींचं स्वप्न पनवेल पासून साकार करूया आणि या घाणीला परत त्यांच्या गावाला पाठवून देऊया। अरे शिवछत्रपतींचा आशीर्वाद असणाऱ्या आमच्यासारख्या मावळ्याला का तुझ्यासारख्या फद्या आमदाराला तुला शरम वाटायला पाहिजे। मागच्या वेळेला या पनवेलच्या जनतेने तुला प्रचंड बहुमतानं विजयी केलं। तू काय सांगितलं? शेतकरी कामगार पक्ष रिजनल पक्ष आहे। अरे आम्ही रिजनल असू पण आम्ही ओरिजिनल आहोत। उरण निर्वाचन क्षेत्र के शेका पक्ष के उम्मीदवार विधायक विवेक पाटिल की प्रचार सभा शनिवार को रसायनी में संपन्न हुई। इस सभा को संबोधित करते हुए विधायक विवेक पाटिल ने विरोधियों पर निशाना साधा। विधानसभा चुनाव के लिए अब सिर्फ चंद घंटे बाकी है। ऐसे में हर उम्मीदवार का प्रचार जोरों से शुरू है।
उरण निर्वाचन क्षेत्र के उम्मीदवार विधायक विवेक पाटिल के प्रचारार्थ इतवार को रसायनी में प्रचार सभा का आयोजन किया गया था। इस प्रचार सभा के लिए विधायक विवेक पाटिल, भारी बहुजन महासंघ के जिला अध्यक्ष दीपक मोरे, JNPT के ट्रस्टी भूषण पाटिल, उरण निर्वाचन क्षेत्र की महिला आघाड़ी अध्यक्षा साधना वाजेकर, ज्येष्ठ कार्यकर्ता डॉक्टर पानेटकर, शेका पक्ष के युवा नेता जगदीश पवार, तालुका सह सचिव समीर म्हात्रे आदि गणमान्य सहित शेका पक्ष के पदाधिकारी एवं कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान कार्यकर्ताओं द्वारा विधायक विवेक पाटिल का उत्साह के साथ स्वागत किया गया। इस प्रचार सभा को संबोधित करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि शेकावश के माध्यम से सामाजिक, सांस्कृतिक, शिक्षा, क्रीड़ा जैसे कार्यक्रमों को प्रोत्साहन दिया गया है, इसलिए इस प्रचार सभा में काफी संख्या में लोग इकट्ठा हुए हैं। विधायक विवेक पाटिल ने मोहगांव के पीने की पानी की समस्या को भी उजागर किया। वही पातालगंगा नदी की दिन ब दिन बढ़ती समस्याओं पर भी प्रकाश डालते हुए उन्होंने कहा कि इस दूषित पानी की वजह से लोगों के स्वास्थ्य पर असर हो रहा है। नवीन प्रथा चालू केल्या, नवीन योजना आम्ही आणल्या। या विभागामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होत नव्हते। 3-3 दिवसाचा सांस्कृतिक कार्यक्रम केला, कुठलाही राजकीय वास आणला नाही। या विभागातल्या कलाकारांना, खेळाडूंना एक चांगली व्यासपीठ निर्माण करून देण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि मला अभिमान वाटतो, आम्हाला आनंद वाटतो की लोकांनी उत्स्फूर्त आम्हाला पाठिंबा दिला। लोकांनी आम्हाला सांगितलं, साहेब एवढ्या वर्षात आमदार अशी कामं करतात हे आम्हाला खरोखर माहिती नव्हतं। ते माहिती करण्यासाठी विवेक पाटलाला आमदार व्हावं लागलं। या विभागामध्ये जे विविध प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आपला आमदार। या विभागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फार मोठा भेडसावतो। आम्ही प्रयत्न करतोय, पण केवळ MIDCच्या पाण्यावर राहून या विभागातला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार नाही। हा अभ्यास करायला फक्त एकटाच विवेक पाटील योग्य ठरला, बाकी कोणी करू शकत नाही। या विभागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडण्यासाठी एक नवा विचार घेऊन विवेक पाटील तुमच्या समोर या ठिकाणी उभा राहिलाय, सांगायला मला अतिशय अभिमान वाटतो। MIDCच्या पाण्यावर काही मर्यादा आहेत, डेव्हलपमेंट होत आहे, बांधकाम होत आहेत, पाणी मात्र पाण्याच्या लाईन मात्र तेवढ्याच आहेत। या विभागामध्ये पाताळगंगेच्या नदीतलं पाणी देखील कमी झालं। उसरण धरणामधनं सावळ्याच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना करून या विभागाला स्वच्छ आणि शुद्ध पाणी दिल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या विभागातल्या जनतेला मी देतो। पनवेल स्थित हिलव्यू सोसाइटी ने प्रशांत ठाकुर को समर्थन जताया है। ऐसी झूठी खबर समाचार पत्रिका राम प्रहर में छपवाई गई थी, जिसका पर्दाफाश हिलव्यू सोसाइटी के नागरिकों ने किया। मी फकीर मोहम्मद मुबारक शेख हा हिलव्यू कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बंदर रोड ह्या ठिकाणी जी सोसायटी आहे याचा चेअरमॅन बोलत आहे। अतिशय घृणास्पद गोष्ट आहे काय सकाळ आणि राम प्रहारमध्ये अशा पद्धतीची बात येतो का हिलव्यू सोसायटीचे 70 कुटुंबे भाजपमध्ये प्रवेश झाले। मला समजून येत नाही काय हा राम प्रहार आणि भाजपवाले ह्या कुठल्या पद्धतीचं राजकारण करत आहेत। 2-4 लोक गेले असतील, त्यांच्या स्वार्थीपोटी त्यांनी त्या ठिकाणी जाऊन काय पुष्पगुच्छ वगैरे दिला असेल, मात्र प्रवेशाची बाब कुठेही झालेली नाही। ह्या ठिकाणी या पेपरमध्ये जे आलेलं आहे ह्याचा आम्ही हिलव्यू सोसायटीतर्फे निषेध करत आहोत आणि जाहीर खंडन करतो। हिलव्यू सोसायटीमधला कुठलाही मनुष्य आमच्या माहितीप्रमाणे ह्या पेपर व्यतिरिक्त भाजपमध्ये गेलेला नाही, असे लोकांची प्रतिक्रिया आहे। मी हिलव्यूचा चेअरमॅन आहे, जुबेरभाई पिट्टू हे हिलव्यूचे सदस्य आहेत, सोसायटी बॉडी सदस्य आहेत, नूर सुरमे हे सभासद आहेत। असे सोसायटीचे असंख्य लोक ह्या ठिकाणी उभे आहेत। हमीदभाई मास्टर आहेत,
इनुसभाई शेख आहेत, आसिफ शेख आहेत, असलम असे असंख्य लोक ह्या ठिकाणी आहेत. बरेचसे लोक ड्युटीवर गेलेले आहेत म्हणून त्यांचे मुलं या ठिकाणी उभे आहेत. सोसायटीमध्ये भाजपमध्ये जाण्याचा कुणाचाही विचार नाही. असे पार्टीमध्ये असे पक्षामध्ये ज्याचा अख्ख्या देशामध्ये ज्याला जाणतात की हा जातीवादी पक्ष आहे आणि या पक्षामध्ये आमच्यासारखे लोक प्रवेश करणार नाही. प्रशांत ठाकूरची एक हद्द झालेली खोटं बोलायची. ही हा जो पण काम झाले थोडा पण 5-25 हजाराचा काम झालेला आहे तो अल्पसंख्याक नसीम खानच्या कोठेतून का झालेला आहे. आमचं आमदारच्या निधीतून काय काम झालेला नाही. हा झाले नसीम खानच्या कोठेतून काम झालेलं अल्पसंख्याक निधीतून. हे जो बी फेअर ब्लॅक असेल की काय असेल का असेल एवढंच बोलणं आहे माझं. केलेला ते काम आहे हा जे अल्पसंख्याचं आलं 1.5 वर्ष अगोदर हे नाज मैडमला दिलेला पक्कूबाईनी लेटर. नाज मैडम ने मांगनी बोली कि हम प्योर ब्लॉक बिठा के देते हैं. तो नाज मैडम बोली ठीक है. 1.5 साल के बाद में मैं ये भी बोला था पक्कू मामा देखो ये इलेक्शन के टाइम पे ये काम होगा, ये काम अभी मत करो, अच्छी बात नहीं है. ये लगा तो अपन जेब के पैसे निकाल के लगा के करते थे. हे नूर सुमे बोलतो मैं. आचारसंहिता असताना हे काम झालेलं इथं हे चुकीचं काम झाले. तरी काल 4 लोक इकडेचे आहेत ते गेले 4 जण गुलकुच्चा द्यायला गेले होते. ते 4 जण आहेत. 4 प्रवेश पण नाही होते. जबरदस्ती त्यांचा प्रवेश केलेला आणि 70 जणांच्या लोकांचे नाव सांगितले. इथं मला बोला इथं लोक 70 जण आम्ही इथं आहेत. तिथं 4 जण गेलेत तिथे काय झालं त्यातनं 70 जण इथं आहेत ना अजून पण. शेका पक्षाचे कट्टर कार्यकर्ता इथं आहेत. पूर्ण आयुष्य गेलं त्यांचा कार्यकर्ता मध्ये. आणि हे काय पण गोष्ट करतात. इथं 4 चमचे येतात ते हे करतात ते करतात असं बोलून आजूबाजूचे 4 चमचे तेच ना बिल्डिंगचे 4 चमचे बाहेरचे येतात. काय लोक काही पण बोलतात ते चुकीचं आहे. हे आम्हाला हे निषेध करायचा है. हार के डर से बौखलाए बीजेपी नेताओं ने मतदाताओं को लुभाने के लिए पैसा बांटना शुरू किया है. जी हां, ये सच है. TIPL प्राइवेट लिमिटेड के जनरल मैनेजर तथा वाहन चालक को पुलिस ने गिरफ्तार किया है और साथ ही उन पैसों को भी बरामद किया है जिन्हें लिफाफे में भरा था. नवी मुंबई खारघर पुलिस ने 2 आरोपियों को हिरासत में लिया है और साथ ही उनके द्वारा इस्तेमाल किए जाने वाले स्कॉर्पियो वाहन को भी. इस वाहन से कुल मिलाकर 2.5 लाख रुपए पुलिस ने बरामद किए हैं जो कि कई लिफाफों में पैक किए गए थे. राजनीति में शेह और मात का खेल चल रहा है. विधानसभा चुनाव में अब गिने चुने कुछ घंटे बच गए हैं और इसमें भाजपा के उम्मीदवार अपने जीत को सुनिश्चित करने के लिए शाम दाम दंड भेद का सारा फॉर्मूला इस्तेमाल कर रहे हैं. हम आपको बता दें कि जीतने के लिए अब राजनीतिक पार्टी वोट बैंक को पक्का कर लेना चाहती है. वो अलग बात है कि उसे सुनिश्चित करने के लिए रुपए बांट रहे हैं और यही वजह रही कि रुपए बांटते हुए बर्नी कुमार वेंकटेश राव जो ठाकुर इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड के जनरल मैनेजर है और उनके साथ ही स्कॉर्पियो वाहन चालक समद गुलाम फकीर को गिरफ्तार किया गया है. इन पर IPC धारा 171B तथा 511, 188 के तहत कार्रवाई कर अदालत में पेश किया गया. हालांकि इस विषय पर खारघर पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस अधिकारी पंडितनाथ पाटिल ने जानकारी दी लेकिन कैमरे के सामने कुछ भी कहने से कतरा गए. आप देख सकते हैं हमारे प्रतिनिधि ने उनसे ऑन कैमरा सवाल किया लेकिन उन्होंने कैमरे के आगे कुछ भी नहीं बताया. तो ये जो पैसे मांगे थे ये बांटने के लिए थे ऐसा हमारा अंदाज है. चुनाव जीतने में काय तो लगा रहता है. अच्छा खाली कितने पैसे बरामद हुए खाली ये बता दीजिए. कौन सी गाड़ी बरामद हुई ये तो बता दीजिए सर. ना गाड़ी बता रहे थे पैसे बताएंगे हम. मैं आपको बताना चाहूंगा कि मैं फिलहाल इस वक्त खारघर पुलिस थाने में मौजूद हूं और जहां पर आप देख सकते हैं कि ये स्कॉर्पियो गाड़ी पुलिस ने जब्त कर ली है और साथ ही इसके साथ 2 व्यक्तियों को हिरासत में लिया गया है. इस गाड़ी के बारे में मैं आपको बताना चाहूंगा कि ये जो गाड़ी है ठाकुर इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड कंपनी की गाड़ी है और पुलिस इस बात को बताने से कतरा रही है कि ये हकीकत में प्रशांत ठाकुर की कंपनी है और उसके ही लोग इसमें पकड़े गए हैं और जिनके पास से लगभग 2.5 लाख रुपया बरामद किए गए हैं और साथ ही उनके प्रचार की जो सामग्री थी वो भी बरामद की गई है. फिलहाल दोनों आरोपियों को अब अदालत में पेश किया गया है जिसके बाद पुलिस
उनका रिमांड लेगी और पूछताछ की जाएगी कि आखिर उन रुपयों को किसको देने के लिए लाए थे। हालांकि मैं आपको बताना चाहूंगा कि ये जो रुपए थे ये 500 रुपए के पैकेट बनाकर रखे गए थे और ये बांटे जाने थे उन लोगों को जो चुनाव में उन्हें सहयोग देते, उन्हें मतदान करते। कैमरा पर्सन किशोर के साथ मैं गोपाल साह, कर्नाला टीवी, नवी मुंबई। अब वक्त है एक छोटे से ब्रेक का। आप कहीं भी मत जाइएगा, हम फिर हाजिर होते हैं। देखते रहिए कर्नाला केबल नेटवर्क। वासन टोयोटा, आपकी मनपसंद कारों का शोरूम वासन टोयोटा। फॉर्च्यूनर, इनोवा, न्यू करोला अल्टिस, इटियोस क्रॉस और लीवा जैसी शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा। सर्वोत्तम सेवा से आपको संतुष्टि दिलाना हमारा दायित्व है। आपकी गाड़ियों का पूरा ख्याल रखने की जिम्मेदारी हम उठाते हैं। गाड़ी की तकनीकी जांच के लिए हमारे यहाँ कार्यरत हैं अनुभवी मैकेनिक्स। इसीलिए तो 3Q यानी क्विक, क्वालिफाई और क्वालिटी है हमारी पहचान। बेहतर क्वालिटी के साथ साथ हॉस्पिटलिटी और सर्विस हमारी अलग पहचान है। हमारे यहाँ उपलब्ध है एक्सचेंज ऑफर विद यूट्रस। आपके भरोसे पर खरा उतरेगा आपका अपना शोरूम वासन टोयोटा। हमारा पता है वासन टोयोटा, प्लॉट नंबर 66, पलसपा फाटा और कोलखे विलेज के पास, पुराने मुंबई पुणे हाईवे पर, पनवेल। हमारे संपर्क नंबर है फॉर सेल्स 8652789999, फॉर सर्विस 02143 66299। टोयोटा कंपनी की शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा। संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर आणि दादरची सुप्रसिद्ध सुवर्णकार पेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आता पनवेलमध्ये सोने चांदी, हिरे मोती व अन्य दागिन्यांकरता पनवेलकरांसाठी सुरू झाले एक अद्ययावत व प्रशस्त दालन। दागिने सोन्याचे असो किंवा चांदीचे, हिऱ्यांचे अथवा प्लॅटिनमचे, दागिन्यांसाठी हवी चोख शुद्धता, दागिन्यांच्या हव्या नवनवीन डिझाईन्स, दागिन्यांची हवी भरपूर व्हरायटी व दागिने खरेदीसाठी हवे एक विश्वासपात्र नाव अर्थात पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स। इथे आपल्याला मिळतील फक्त 916 आणि 9580 BIS हॉलमार्कच्या सर्टिफाईड दागिन्यांची असंख्य डिझाईन्स, मंगळसूत्र, पाटल्या, राणीहार, शिंदेशाही तोडे, हिऱ्यांचे दागिने, चेन, ब्रेसलेट, चांदीची भांडी व पूजेची उपकरणे, हॉलमार्क दागिन्यांची भरपूर मोठी रेंज इथे उपलब्ध आहे। सोन्याची शुद्धता, परंपरा व नाविन्यता जपणारी पनवेल मधील एक विश्वासपात्र सुवर्णपेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आणि संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर। शॉप नंबर 1, कर्नाला रॉयल, नियर MTNL, पनवेल। फोन 022 2745 4411। देखना, जैसे हम रेशमा के घर पहुंचेंगे, रेशमा मेरा ड्रेस देखकर पूछेगी, हाय राम सुषमा, कितना प्यारा ड्रेस है, कहाँ से लिया, कब लिया, मुझे क्यों नहीं बताया? अरे वाह रेशमा, कितनी प्यारी साड़ी, कितने में ली, कहाँ से ली, मुझे क्यों नहीं बताया? हाँ, सब कुछ बताती हूँ। नए डिजाइन्स, नए कलर्स, नया फ्रेश स्टॉक और नया शोरूम, मतलब पनवेल में न्यू कल्याणी। ब्राइडल वेयर, फैंसी साड़ी, डिजाइनर साड़ी, सिल्क साड़ी, नेट साड़ी, पंजाबी ड्रेसेस और पार्टी वेयर, एक्सक्लूसिव साड़ी, पंजाबी ड्रेसेस और 9 वार 10 वार साड़ियों के लिए पनवेल का एक बेहतरीन शोरूम न्यू कल्याणी, प्लॉट नंबर 247, शॉप नंबर 6, ग्राउंड फ्लोर, नाट्यगृह कॉम्प्लेक्स, अपोजिट सरस्वती विद्या मंदिर स्कूल, पनवेल।
हाल ही में हमारी टीम ने कौन बनेगा पनवेल का विधायक इस बात का जायजा लिया। तो आइए देखते हैं हमारे स्पेशल रिपोर्ट के जरिए पनवेल वासियों की क्या प्रतिक्रिया थी। पंधरा तारखेला विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत आणि 19 तारखेला पनवेलचा आमदार कोण होणार हे चित्र स्पष्ट होणार आहे। पण पनवेलच्या जनतेच्या मनात आमदार कसा पाहिजे याचं चित्र आपण जाणून घेणार आहोत। काका, पनवेलचा आमदार कोण व्हावा आणि तो कसा असावा त्याबद्दल काय सांगाल? बालाराम पाटील एकदम सीधा साधा माणूस आहे। अजून गेल्या टाइमवर चिटून आला तो कोण बघायला आले नाही। मागचा आमदार जेव्हा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आला आणि आता त्यानंतर आलाच नाही कोण। एक वेळ आले मत मागायला हात जोडायला आणि त्यानंतर कोणच नाही आले। आमदार कोण व्हावा? बालूशेठ व्हावे। काय कारण आहे त्याच्यामध्ये? कारण की बालूशेठ झाल्यास थोडंसं आपला विकास पण होणार पनवेलचा आणि ते चांगले कामे पण करू शकतात। सर, काय वाटतं पनवेलचा आमदार कोण होईल आणि त्याच्याकडून काय अपेक्षा असतील तुमच्या? पनवेलचा आमदार असा असावा की जे गरिबांसाठी आणि जे सर्वसामान्य माणसं आहेत आणि आमच्या जे मार्केटमध्ये जे सर्व दुकानवाले जे सर्वसामान्य माणसं पोटं भरतात त्यांचा उद्धार आणि त्यांच्या पाठीशी राहून त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सपोर्ट करावा। आमदार आमच्यामध्ये तर बालाराम पाटील व्हावा ही आमची अपेक्षा आहे। बालाराम पाटील हे आमदार व्हावेत अशी आमची इच्छा आहे। बालाराम पाटील आमचा मत खटाळाला। बालाराम पाटिल आमदार व्हावा हेच आमची नम्र विनंती। हमारा बालाराम सेठस पाहिजे। सर, अभी 15 तारीख को इलेक्शन होने वाले हैं, विधायक चुनाव, तो आपको क्या लगता है पनवेल का विधायक कौन आना चाहिए और उससे आपके क्या उम्मीद है? पनवेल के विधायक श्री बालाराम पाटिल साहब आना चाहिए। उनसे बहुत उम्मीद है और वो बहुत काम कर रहे हैं। हमारा मत सिर्फ खटारा को, मैं पब्लिक से भी अपील करता हूँ कि खटारा पे ही मोहर लगाएं, श्री बालाराम पाटिल को लाएं। सर, आपको क्या लगता है पनवेल का विधायक कौन होगा? बालाराम पाटिल। मैं भगवान से ये प्रार्थना करता हूँ कि हमारा जो साहब बालाराम साहब पाटिल, भगवान से ये प्रार्थना करता है कि उनको जीत में ये करे। हमारे सोसाइटी के बारे में उन्होंने जो भी किया अच्छा किया। 15 अक्टूबर को विधानसभा चुनाव होने जा रहे हैं और पनवेल से 6 उम्मीदवार इस चुनाव में खड़े हैं। आपको क्या लगता है कौन विधायक बनेगा इस जगह से और उससे क्या उम्मीद है आपको? हमको क्या लगता है, हमको लगता है जो अच्छा काम करेगा वही उसी को चुना जाना चाहिए। और हमारे यहाँ पे तो जो किया है शेखा पक्ष ने बहुत अच्छा काम किया उन्होंने, तो हमें लगता है कि उसी को सपोर्ट, हम तो पूरा कंपाउंड चाहते हैं कि हम उसी को सपोर्ट करें और उसी को लेट हिम कम, ताकि और भी अच्छे अच्छे काम कर सके वो। एंड वो लोग हमको दे आर रेडी टू हेल्प अस। पैसे से तो बड़ा दुनिया होती है, लेकिन इंसानियत किसी किसी में होती है। वो बहुत इंसानियत है उस आदमी में। और एक ही पार्टी रखी है जब तक उन्होंने बचपन से भी, जवानी में भी, उनके डैडी ने भी यही पार्टी रखा है। ऐसा नहीं भी 4 पार्टी में अपने स्वार्थ के लिए जाओ। स्वार्थ के लिए क्यों जाना है किधर भी? एक आदमी अगर किसी में इंसानियत है हमारे साथ खड़े तो बालाराम पाटिल जी को वोट देना चाहिए। बालाराम पाटील बालाराम पाटीलच का काय वाटतं? ते आता आमच्यासाठी सगळं असं करतात ना सोयी। बालाराम पाटील, दुसरा कोण होणार आहे आमदार? बालाराम पाटील। का म्हणून बालाराम पाटीलच का? एक चांगला व्यक्तिमत्व आहे, एक व्यक्तिमत्व चांगला म्हणून, व्यक्ती चांगली आहे। बालाराम पाटील। बालाराम सेठस पाहिजे। बालूशेठ व्हावे। बालाराम पाटील। बालाराम साहेब पाटील। बालाराम पाटील। आमचा मत खटाळाला। हमारा वोट खटारा को। हमारा वोट खटारा को। हमारा वोट खटारा को। बालाराम पाटिल जिंदाबाद। बालाराम पाटील जिंदाबाद। इन दिनों पनवेल में प्रचार की धूम देखने को मिल रही है। हर पार्टी अपने उम्मीदवार का प्रचार जोरों से कर रही है, पर इनमें सबसे ज्यादा शेका पक्ष के उम्मीदवार बालाराम पाटिल को लोगों का समर्थन मिल रहा है, जिसकी झलक तलोजा में हुई प्रचार सभा के दौरान देखने को मिली। शेका पक्ष के पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र के उम्मीदवार बालाराम पाटिल के प्रचारार्थ शनिवार को तलोजा गाँव में जाहिर प्रचार सभा का आयोजन किया गया था। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल, उम्मीदवार बालाराम पाटिल, पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे, पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र के अध्यक्ष काशीनाथ पाटिल, तालुका सचिव नारायण घरत, पंढरी शेठ फडके, पूर्व सभापति हरेश केनी, ग्राम पंचायत सदस्य अजीत पाटिल, साहिद पटेल, शाबिर पटेल, उमामिया काका, जुबार पटेल आदि गणमान्यों सहित शेका पक्ष के पदाधिकारी एवं कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। अपने भाषण की शुरुआत में बालाराम पाटिल ने कहा,
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है। इस तरह से भाषण की शुरुआत करते हुए बालाराम पाटिल ने विरोधियों को आड़े हाथों लिया। एका बाजूला लाचारांची फौज, दलबदलूंची फौज आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, या दोघांमधला हा सामना कुठल्याही परिस्थितीत आपल्याला जिंकायचाच आहे हा निर्धार तुमच्या ज्या जिकडीला आज तळेजातला आणि या साऱ्या मतदारसंघातला माझा तरुण सहकारी पेटलेला आहे, त्या आगीमध्ये भाजपचे दलबदलू उमेदवार कुठल्या कुठे पळून जातील त्याचा पत्ता लागणार नाही अशी परिस्थिती आपण मंडळी सातत्याने गेले अनेक वर्ष 3-4 पिढ्यानपिढ्या निष्ठेचे राजकारण करत आलेलो आहोत, जनसेवेचे राजकारण करत आलेलो आहोत। तात्यांचं 60 वर्षाचं राजकीय आयुष्य असेल किंवा माझं 30-32 वर्षाचं राजकीय आयुष्य असेल, आपल्यावर आरोप करण्याची हिंमत कोणा माईच्या लालामध्ये झालेली नाही। उन्होंने कहा कि मेरे पिताजी दत्तूशेठ पाटिल ने कभी कॉन्ट्रैक्ट के लिए काम नहीं किया और ना ही मैं भविष्य में करूंगा। बाळाराम पाटलाच्या बापाने कधी राजकीय आयुष्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट घेतलं नाही, ठेका घेतला नाही आणि बाळाराम पाटीलही घेणार नाही। फक्त आणि फक्त जनतेची सेवा, या मतदारसंघाचा विकास, हेच दृष्टिकोन, हीच भावना मनामध्ये ठेवून मग तो शैक्षणिक असेल, कला विषयक असेल, क्रीडा विषयक असेल, सांस्कृतिक असेल, धार्मिक एकात्मतेचा असेल, सर्व धर्मदान समन्वयाचा असेल, राष्ट्रीय एकात्मतेचा असेल, हे सारे मुद्दे भविष्याच्या काळामध्ये आपल्याला राबवायचे आहेत। शेतकरी कामगार पक्षाने कधीही जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये तेढ व संघर्ष करण्याची शिकवण आपल्याला आपल्यापैकी कुणालाही दिली नाही। उद्याच्या काळामध्ये देखील या मतदारसंघाचे वातावरण चांगलं राहावं, या भावनेतून आपल्याला 5 वर्षामध्ये जी घाण या पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात झालेली आहे ती साफ करायची आहे। आता उद्या खारघरचा टोल नाका, अरे इथं पण आमच्या रोजला टोल नाका आहे, काय भरा लागतं का तलसकरांनी सांगावं या ठिकाणी काय ह्या रोजच्या टोल नाकावर तलसकरांच्या कुठल्या गाडीला टोल भरावा लागते? ही हिम्मत कुणाची आहे? ही हिम्मत आहे। अरे जिथं लात मारू तिथं पाणी काढू एवढं। आणि रडत वड्यावर काय बोलतात, टोल नाका माफ नाही केला म्हणून तर आम्ही भाजपत गेलो। उद्या भाजपवाल्याने पण नाही केलं, मग काय कराल? माझा सवाल तलोचकरांना आहे का तुम्हाला आमदार कसा पाहिजे? अरे रस्त्यावर येणारे आपली दुकानं तोडणाऱ्याला विरोध करून आपली दुकानं वाचवणारा पाहिजे का स्वतःला कॉन्ट्रॅक्ट मिळवणारा कॉन्ट्रॅक्टर आमदार पाहिजे? कोण आमदार पाहिजे हे 15 तारखेला तुम्ही ठरवायचं। बाळूशेठ तुमच्या सेवेला येईल, बाळूशेठ तुमचा प्रश्न सोडवेल, त्या बाळूशेठला आमदार करायचा का विमानतळाची JNPTची कॉन्ट्रॅक्टर घेणाऱ्याला आमदार करायचा? हा निर्णय तुम्हाला 15 तारखेला मतदान केंद्रामध्ये जाऊन या ठिकाणी घ्यायचा आहे। मला खात्री आहे तळेगावचा या विभागातला मतदार हा सुज्ञ आहे। कुणाला तरी कॉन्ट्रॅक्ट मिळून काळे पैसे कमावून त्या ठिकाणी राजकारण करणाऱ्याला तलसकरांनी ह्या विभागातली जनता कधी उभी करणार नाही। तर तुमची सेवा करणाऱ्या बाळूशेठला तुम्ही आमदार करण्यासाठी उरण निर्वाचन क्षेत्र के शेकापक्ष के उम्मीदवार विधायक विवेक पाटिल के प्रचारार्थ उरण स्थित आनंद नगर में जाहिर प्रचार सभा का आयोजन इतवार को किया गया था। इस सभा के दौरान उरण निर्वाचन क्षेत्र के समाजवादी पार्टी के उम्मीदवार दीपक पाटिल ने अपने सहयोगियों सहित शेकापक्ष में जाहिर प्रवेश किया। 190 उरण निर्वाचन क्षेत्र के शेकापक्ष के उम्मीदवार विधायक विवेक पाटिल की प्रचार सभा इतवार को उरण स्थित आनंद नगर में संपन्न हुई। इस सभा को संबोधित करने के लिए विधायक विवेक पाटिल
एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, कॉमरेड भूषण पाटिल, महिला अध्यक्ष राजेश्वरी पाटिल, मेघनाथ तांडेल तथा सीताराम नाखवा उपस्थित थे। इस अवसर पर अपनी भावनाएं जाहिर करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि उरन निर्वाचन क्षेत्र में कई विकास कामों को अंजाम दिया गया है। इस दौरान अपनी भावनाएं जाहिर करते हुए विधायक विवेक पाटिल ने शेखावश के माध्यम से किए गए कामों को उजागर किया। आणि हा खटाराच्या चित्रासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा अशी विनंती करण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे। मी जेव्हा आपल्याला विनंती करतो, मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की तुम्ही मला मत द्या आणि निवडून द्या, पण या ठिकाणी सांगायला पाहिजे मला का मत द्या हे सुद्धा सांगणं माझी जबाबदारी असं दिसतं। मी जेव्हा सांगतो आपल्याला मत द्या म्हणून, काय विरोधक बोलतात काय विवेक पाटलांनी काय केलं, बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितले, मला सांगितलं, सर्वच वक्त्यांनी जवळजवळ सांगितलेलं आहे। ते पुन्हा पुन्हा सांगून मी वेळ घेणार नाही, पण 40 प्रमुख कामं जी मी केलेली आहेत ती कामं मी तुम्हाला पत्रकाच्या माध्यमातून तुमच्या समोर ठेवलेली आहेत। आता आमच्या विरोधाचे उमेदवार या गावचा रस्ता केला, या गावचं पाणी केलं, या गावच्या देवळासमोर एक मंडप बांधला। अरे ही जर अशा प्रकारची कामं लिहायला गेलो मी तर 500 पानाचं एक पुस्तक होईल एवढी कामं मी केली। पण आमदार म्हणून काही कामं करायची असतात, काही विशेष कामं करायची असतात, मतदारसंघाच्या प्रश्न सोडवण्यासाठी करायचे असतात आणि राज्याच्या लेव्हलची देखील कामं करायची असतात। मगाशी माझे सहकारी महेश म्हात्रेने सांगितलं की मालीमध्ये दुर्घटना घडली, अख्खा डोंगर त्या ठिकाणी त्या गावावर आला, गाव गाडलं गेलं, 150 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले, घरदार सगळी त्या ठिकाणी भुईसपाट झाली, सारं राज्य हळलं, सारा देश हळला, जगामधनं दुःख व्यक्त केलं। पण त्या ठिकाणचा आमदार जर सावध असता, त्याने घटना घडायच्या आधीच जर काही कार्यवाही केली असती तर एवढी मोठी दुर्घटना घडली नसती। जे कोणी विचारतात त्याला माझा जाहीर या ठिकाणी सांगणं आहे, विवेक पाटलाने विवेक पाटलांच्या मतदारसंघामध्ये केगाव दांड्यासारख्या गावामध्ये आम्ही गेलो 3 वर्षापूर्वी, मला वाटतं महेश म्हात्रे, त्या लोकांनी सांगितलं साहेब तुम्ही आज आम्हाला भेटायला आले, पण कदाचित पुढच्या वेळेस तुम्हाला भेटायला येता येणार नाही। मी विचारलं कारण काय, म्हणजे हा समुद्राच्या लाटा एवढ्या जोरजोराने येतात का हा समुद्र आम्हाला गुळंकृत केल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी आमचं गाव आणि आम्ही तुम्हाला दिसणार नाही, त्यासाठी आधीच व्यवस्था करा आणि आम्हाला या ठिकाणी बंधारा बांधून द्या। अभिमानाला सांगतो तो बंधारा बांधून आम्ही पूर्ण केलाय, म्हणून आज केगाव दांडा या ठिकाणी। तो इस अवसर पर राजेंद्र पाटिल ने भी कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए कहा कि सेज जैसे आंदोलन को विधायक विवेक पाटिल के नेतृत्व में पूरा किया गया। सही मायने में विधायक विवेक पाटिल के नेतृत्व में ही उरन का विकास हो रहा है। अपने भाषण में राजेंद्र पाटिल ने पंतप्रधान नरेंद्र मोदी के भारत कांग्रेस मुक्त भाष्य पर टिप्पणी की। उन्होंने कहा कि बीजेपी के 56 उम्मीदवारों में से 54 उम्मीदवार कांग्रेस के हैं। अगर ऐसा है तो मोदी कैसे कांग्रेस मुक्त भारत करेंगे, ऐसी टिप्पणी राजेंद्र पाटिल ने की। एसीजेटचं आंदोलन आमदार विवेक पाटील नेतृत्वाखाली आपण केलं। उरण पूर्व विभागातल्या जनतेची जमीन रिलायन्स सारखी मोठी भांडवलदार व्यक्ती ताब्यात घेत होती, त्यावेळी लाखोंचा मोर्चा काढून रिलायन्सला गाठण्याचं काम शेतकरी कामाकडे लाल झेंड्याने केलंय, आमदार विवेक पाटलांनी केलंय। मला सांगायचं आहे विवेक पाटलांनी काय केलंय, तर विवेक पाटलांनी तुमचा बाप आहे तरी हे तुम्हाला करून दाखवलंय, हे सांगायला मला आनंद वाटतो। नरेंद्र मोदी साहेब म्हणतात की मला काँग्रेस मुक्त भारत करायचा आहे, काँग्रेस मुक्त तुम्हाला भारत करायचा आहे, मग तुमच्या 256 तुम्ही उमेदवार उभे केले, त्यातले 54 उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस मधले आहेत, मग ते का अच्छा पक्षात तुम्ही घेतले, तुम्ही काँग्रेस मुक्त भारत करत नाहीत, तुम्ही काँग्रेस युक्त भाजपा करतायत, हे सांगायला आता हे माझ्या कार्यकर्त्यांनी सांगायला पाहिजे। इस दौरान भूषण पाटिल ने अपनी भावनाएं जाहिर करते हुए कहा कि शेका पक्ष का विजय निश्चित है। मी तुम्हाला खात्रीने 101% सांगतो की हा लाल बावट्याचा विजय निश्चित आहे।
बाकीचे उमेदवार आहेत, दुसरा तिसरा चौथा कोणता नंबर येईल यासाठी त्यांची लढाई होणार आहे. आपल्या लाल बावट्याचा विजय हा निश्चित झालेला आहे. आपला रायगड जिल्हा छत्रपतीचा जिल्हा ह्यावेळी महाराष्ट्रामध्ये फार मोठी मोलाची भूमिका बजावणार आहे. आता सांगितलं युती 25 वर्षांनी फुटली, आघाडी सुद्धा 10 वर्षाचं राजकारण सत्ता भोगल्यावर तुटलेली आहे. हे जे काय तुटली फुटली ही का लोकांच्या प्रश्नांवरून, शेतकरींच्या 57,000 आत्महत्या झाल्या महाराष्ट्रात त्याच्यावरून युती फुटली. कामगारांचे प्रश्न आहे, महागाई आहे, बेरोजगारी आहे, ह्या प्रश्नांवरून फुटली कशावरून? कोणाला किती जागा मिळाव्या, मुख्यमंत्री पद कुणाला मिळावं, त्यापेक्षा आपला लाल बावटा आंदोलन करतो. हा कष्टकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करतो, लढाई करतो आणि ती परंपरा आपल्याला पुढे चालवायची आहे. आमदार साहेबांचं प्रत्येक लढ्यामध्ये सहभागी होण्याचा सौभाग्य मला मिळालेल्या प्रत्येक लढ्यामध्ये. वही राजेश्री पाटिल ने भी अपनी भावनाएं जाहिर की. उन्होंने कहा कि उरण में कई विकास कामों को अंजाम दिया गया है. इस चुनाव में शेकापक्ष की ताकत कितनी है इसका जल्दी विरोधियों को पता चलेगा. पक्षामध्ये जी उमेदवारी मिळाली ती सर्वप्रथम उमेदवारी ही आमदार विवेकानंद पाटील यांची जाहीर झाली आणि आपले कामही जोमाने सगळ्यात पहिल्यांदा आपले चालू झाले. इतर पक्षांना उमेदवार कोण हे 5 दिवस अगोदरही माहिती नाही की आपल्याला कोणाचा फॉर्म भरायचा आहे किंवा कोणत्या पक्षातून फॉर्म भरायचा आहे. तर असे आपल्या उमेदवार यांना आपल्याला भरभरून मतांनी का निवडून द्यायचे आहे हे मी फक्त 2 शब्दात सांगणार आहे. उदाहरण देईन आपल्या करंजा गावाचं, की करंजा गावामध्ये काही आता कार्यकर्ते जे आता पैशाच्या जोरावरती आपल्या पक्षाला कमी दाखवायचा प्रयत्न करतायत. असं म्हटलं जातं की आम्ही कोंढरी हा विभाग 4 लाखाला विकत घेतलाय. तर मला आता त्या कार्यकर्त्यांना प्रश्न पडते की कोंढरी विकत घ्यायची कोणाच्यात ताकद आहे किंवा करंजा गावाला विकत घ्यायची कोणाच्यात ताकद आहे? तर असं वाटत नाही, कारण करंजा गावाची जी जनता आहे ती शून्य आहे. ती सगळ्यात जास्त कामं ही करंजामध्ये आपल्याला शेका पक्षाच्या माध्यमाने आमदार साहेबांच्या मदतीने झालेली आहे. उदाहरण द्यायचं झालं तर करंजा गावचा रस्ता हा आमदार विवेक साहेबांच्या निधीतून झालेला आहे. याशिवाय आत्ताच पाण्याची 82 लाखाची पाण्याची पाईपलाईन जी दिलेली आहे ती आमदार साहेबांच्या प्रयत्नातून दिलेली आहे. वही मेघनाथ तांडल ने भी विधायक विवेक पाटिल का विजय निश्चित होने की बात कही. उन्होंने कहा कि उरण निर्वाचन क्षेत्र में समाज के लिए अनेक विकास कामों को अंजाम दिया गया है. साथ ही उन्होंने ठाकुर पिता पुत्र एवं कांग्रेस पर भी तीखा प्रहार किया. या संपूर्ण निवडणुकीमध्ये या मतदान पत्रिकेवर जर आपण नजर टाकली तर या मतदान पत्रिकेतील आपले विरोधी जे उमेदवार आहेत त्यांचं अवलोकन केलं तर त्यांनी या समाजासाठी, या उरण तालुक्यासाठी आतापर्यंत काय कार्य केलेलं आहे, या समाजामध्ये त्यांची काय पत आहे, या प्रत्येकाच्या वरून आपल्याला जाणवतोय. आपल्या उमेदवार इतका ताकदीचा, त्यांच्या कार्याच्या उंचीचा एक सुद्धा नेता या विरोधी उमेदवारामध्ये नाही आहे. इस दौरान सीताराम नाखवा ने मुख्यमंत्री द्वारा कोळी समुदाय को किस तरह फंसाया गया इसका ब्यौरा प्रस्तुत किया. रामशेठ ठाकूर यांनी भाषण केलं की मी खासदार असताना आपल्या ससूनडॉगचा प्रश्न मी उपस्थित केला होता, त्याला आज झाली 12 वर्ष. ससूनडॉगचा प्रश्न उपस्थित केला होता मी मच्छीमारांचा नेता म्हणून दिल्लीला 6 दिवस त्यांच्यामध्ये होतो. एअरसेफ साठी 20 कोटी रुपये मंजूर केले होते. त्याच्यानंतर सरकार बदललं आणि केंद्रामध्ये राजनाथ सिंग सरफेस मिनिस्टर झाले. महेश बालदीने आमच्या चेअरमनला येऊन JLPT मध्ये मीटिंग घेतली आणि सांगितलं 1 महिन्यामध्ये मी हा 20 कोटीचा एअरसेफ आहे तो मी करून दाखवतोय. मित्र हो, त्याच्यानंतर रामशेठ ठाकूर यांनी मला बोलवलं की प्रश्न आपण शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आपण सोडवला बघतोय आणि इथं महेश बालदी भाजपाचा सांगतोय की 1 महिन्यामध्ये काम करतोय. मित्र हो, 12 वर्ष झाली त्या घटनेला, आजही तो प्रश्न एअरसेफ आमचा सुटला नाही आणि रामशेठ तिथं सांगतात का महेश बालदीने तो प्रश्न सोडवला. गेल्या वर्षी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण करंजामध्ये आले. आमची करंजा मच्छीमार संस्था त्यांच्या सर्व दिमतीला लागली. 5 ते 6 लाख रुपये करंजा मच्छीमार संस्थेने तिथं संपवले. प्रश्न होता
की मच्छीमारांना मी डिझेल स्वस्त करून दिलं. कुठलं स्वस्त करून दिलं होतं? मच्छीमार प्रत्येक बोटीला किरकोळ डिझेल घेतोय आणि आमच्या मच्छीमारांना घाऊक डिझेल मध्ये टाकलं होतं आणि 15 रुपये डिझेल दरवाढ केली होती. सर्व मच्छीमार आंदोलन करायला पेटले. मी महाराष्ट्र मच्छीमार कृतीच्या समितीमध्ये मी सांगितलं, कुठं सरकारचे तुम्ही पाय धरायला जाता? यांचे सर्व कंपन्या मोठ्या मोठ्या प्रकल्प आहेत, बंद करा. आमच्या उरणमध्ये आम्ही प्रकल्प बंद करून दाखवतो. त्यांचं सरकारचं नाक दाबतो आणि तोंड उघडतोय. सभा के दौरान उरण निर्वाचन क्षेत्र की समाजवादी पार्टी के उम्मीदवार दीपक पाटिल ने शेका पक्ष में अपने समर्थकों के साथ जाहिर प्रवेश किया, जिनका विधायक विवेक पाटिल के हाथों स्वागत किया गया। शेका पक्ष और बालाराम पाटिल की कार्यप्रणाली से प्रभावित होकर पनवेल के गुजराती समाज के लोगों ने शेका पक्ष के उम्मीदवार बालाराम पाटिल को अपना समर्थन जताया है। इतवार को पनवेल स्थित महाजन हॉल में आयोजित कार्यक्रम में इस बात की घोषणा की गई। पनवेल निर्वाचन क्षेत्र के शेतकरी कामगार पक्ष के उम्मीदवार बालाराम पाटिल को गुजराती समाज के लोगों ने समर्थन जताया है, जिसकी घोषणा इतवार को पनवेल स्थित महाजन सभागृह में की गई। इस दौरान विधायक विवेक पाटिल, शेतकरी कामगार पक्ष के उम्मीदवार बालाराम पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जय म्हात्रे, नगर सेविका अनुराधा ठोकल, वजूभाई सादराणी आदि गणमान्यों सहित गुजराती समाज के नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए जय म्हात्रे ने शेतकरी कामगार पक्ष द्वारा किए गए विकास कामों पर प्रकाश डाला। काम करण्याची पद्धत आमची अशी आहे की आमच्या हातात सत्ता मी एकाती दिली होती। आम्ही पनवेलची सुधारणा ज्या पद्धतीने 5 वर्षात केली, आणखी 5 वर्ष असती तर निश्चित आज आपल्याला जसं सांगितलं आम्हाला एक खराब रस्ते पाहिजे, पण खराब रस्ते नको आहेत, आम्ही कॉन्क्रीटचेच केले आहेत। सुविधा दिली, तिचा वापर केला पाहिजे। लोकांच्या सेवेकरता आम्ही नेहमी हजर असतो। आपण मंडळीला आमचा एकच विनंती आहे, इतिहास किती सांगितला इतिहास कोण पुसू शकत नाही। आम्हाला भरती पनवेल हे दाखवण्याची गरज नाही, आम्ही केलंय की तुम्ही मंडळी जाणता। आम्हाला जे काय तुमची पेपरबाजी करण्यात आम्ही कमी आहोत, काम करण्यात आम्ही माहीत आहोत। कधी तुम्ही सांगा कुठं काय, आम्ही ताबडतोब तुमच्या सेवेकरता हजर आहोत। वहीं बालाराम पाटिल ने आगे कहा कि शेतकरी कामगार पक्ष एक ऐसा पक्ष है जो कभी भी जात पात धर्म भेद नहीं मानती। सभी की समस्याओं को सुलझाने का शेतकरी कामगार पक्ष हमेशा से ही प्रयास करता है। वहीं उन्होंने गुजराती समाज के नागरिकों के समर्थन के लिए आभार व्यक्त किए। जनता के साथ जुड़े हुए हैं, जनता से हमारे इतने सालों से जो कमिटमेंट है, जो लगन है, उसके चलते ये हमें पार्टी के जरिए सिखाया जाता है। मैं आपसे अपील करना चाहूँगा कि आने वाले दिनों में आपके जो भी प्रश्न हो, पनवेल शहर का एक सही दृष्टिकोण से विकास करने की बात हो। आप में से बहुत सारे लोग व्यापारी हैं, व्यापारी लोगों के कोई भी चाहे स्टेट गवर्नमेंट से रिलेटेड हो, चाहे लोकल बॉडी से हो, मसले हो, वो विधायक विवेक पाटिल साहब और जय म्हात्रे साहब से अच्छा कोई नहीं समझ सकता। और उनके मार्गदर्शन में, उनके नेतृत्व में मैं भी पूरी कोशिश करूंगा कि आप लोगों को हमारे काम के ऊपर संतोष रहेगा, आप उस काम से संतुष्ट रहेंगे। कार्यकर्ताओं को मार्गदर्शन करते हुए विधायक विवेक पाटिल ने विरोधियों पर टिप्पणी करते हुए कहा कि जिन लोगों की वजह से पनवेल शहर का नाम खराब हो चुका है, ऐसे लोगों को वोट न दे। वहीं विधायक विवेक पाटिल ने बालाराम पाटिल को ही अपना अमूल्य वोट दे, ऐसा गुजराती समाज के नागरिकों को आवाहन किया। देशपातळीच्या पक्षाचा आमदार निवडून यायचा, मग त्या पक्षाने ठरवलं की वोट वर करायचं, त्या पक्षाने सांगितलं की खाली वोट करायचं, असं शेतकरी कामगार पक्षाने कधी सांगितलं। आम्ही तिथं बांधील नाही, आम्ही जनतेचा प्रश्न आहे ना तो सुटला पाहिजे म्हणजे सुटला पाहिजे। मग त्यासाठी आम्हाला जे काय करावं लागेल ते विधानसभेत आम्ही करणार आणि तो प्रश्न सोडवणार। काय उदाहरण देणार मी आपल्याला, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये डान्स बार बंदीचा कायदा आणण्यासाठी मी लक्ष वेधली मांडली, पण त्यावेळेस इथला आमदार म्हणून एवढंच बसायला पाहिजे, काय करणार, माझ्या पक्षाचे 2च आमदार आले, मग ते कसं काय सुटणार, मग जाऊया का सत्ताधारी काँग्रेस पक्षामध्ये, कारण लोकांचा प्रश्न तर फार मोठा आहे, डान्स बार तर बंद झाले पाहिजे, हजार लोकांचे संसार उद्ध्वस्त व्हायला लागले, पनवेलचं नाव बदनाम होत आहे, तरुण पिढी बर्बाद होते, हे सगळं होत असताना मग तो प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काँग्रेसमध्ये जायचा विचार करायचा का? आम्ही नाही केला तो विचार। आम्ही सांगितलं, विधानसभेत मांडलं, 2च आमदार शेका पक्षाचे होते, पण त्या ठिकाणी ज्या पद्धतीने मांडलं की सरकारला त्या ठिकाणी तो कायदा करून ते डान्स बार बंद करायचे। आता पण आम्ही अनेक आंदोलन केली,
प्रश्न सोडवून दाखवलं, 11.5%चा प्रश्न असो, SEZचा प्रश्न असो, हे सारे प्रश्न सोडवण्याची ताकद आमदारामध्ये आणि पक्षामध्ये असावी लागते, तरच ते काम होतं. आता आमदार या पक्षात त्या पक्षात असणं जे काही राजकारण वेळेपुढे आहे त्या वेळेपुढे टाकण्याचा जो प्रयत्न केला जातोय तो अत्यंत अश्लाघ्य. डान्स बारमुळे जसं पनवेलचं नाव बदनाम झालं तसंच हे पक्ष बदलूपणामुळे पण पनवेलचं नाव बदनाम होते. अशा लोकांना या निवडणुकीमध्ये मतदान करू नका अशी विनंती या ठिकाणी माझी आपल्याला. दोबारा वक्त हुआ है छोटे से ब्रेक का. आप बने रहे कर्नाला केबल नेटवर्क के साथ. BIS हॉलमार्कच्या दागिन्यांचे पनवेल मधील एक प्रशस्त शोरूम पटेल ज्वेलर्स. गोल्ड, सिल्वर, डायमंड, प्लॅटिनम. पटेल ज्वेलर्स, जोशियाळी, पनवेल. दीपक साडीज गेल्या 30 वर्षांपासून साडी विक्रीची उज्ज्वल परंपरा जपलेले साड्यांच्या आणि कापडाच्या क्षेत्रातील अग्रणी व नावाजलेलं नाव दीपक साडी. आमच्या येथे उपलब्ध आहेत 500 रुपयापासून ते 35,000 रुपये पर्यंतच्या साड्यांचे वैविध्यपूर्ण नवनवीन सेट. सहावारी, पैठणी, कांजीवरम, 10वार साडी, सिल्क साडी, बनारसी शालू, प्युअर सिल्क साडी, जरदारी वर्क, कलकत्ता वर्क, हँडवर्क नेट साडी, मोती वर्क साडी, फॅन्सी देवयानी साडी, फुल नेट डिझायनर साडी आणि कॅटलॉग पीसेस सुद्धा मिळण्याचे पनवेल मधील विश्वासाचे एकमेव ठिकाण दीपक साडी. या व्यतिरिक्त आमच्याकडे उपलब्ध आहेत भागलपूर सिल्क उपाडा, 3 पीस घागरा, निऱ्यांची रेडीमेड साडी, फॅन्सी डिझायनर घागरे आणि लेहंगे. माझ्या लग्नाचा सोहळा दीपक साडीजमुळे चमकला, म्हणूनच माझी पसंत फक्त दीपक साडी. मागणी तुमची, पुरवठा आमचा. दीपक साडीज, गृहिणींच्या पहिल्या पसंतीचे नाव दीपक साडीज. आमचा पत्ता दीपक साडीज, 761 कापड बाजार, टिळक रोड, पनवेल. आमचा संपर्क नंबर आहे 022 2745 2433. दीपक साडीज. पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र के उम्मीदवार बालाराम पाटिल के प्रचारार्थ विचुम्बे गांव में प्रचार रैली का आयोजन किया गया था. इस रैली में बड़ी संख्या में कार्यकर्ता शामिल हुए थे.
उरण स्थित पारपुंडा एवं वावेघर गांव के कांग्रेस कार्यकर्ताओं ने श्री अंसारी के मार्गदर्शन में शेतकरी कामगार पक्ष में जाहिर प्रवेश किया, जिनका विधायक विवेक पाटिल के हाथों पार्टी में स्वागत किया गया। शेतकरी कामगार पक्ष के कार्यप्रणाली से प्रभावित होकर उरण स्थित वावेघर एवं पारकुंड गांव के कांग्रेस कार्यकर्ताओं ने विधायक विवेक पाटिल के नेतृत्व में शेतकरी कामगार पक्ष में जाहिर पक्ष प्रवेश किया, जिनका विधायक विवेक पाटिल के हाथों पार्टी में स्वागत किया गया। आज बुजुर्ग नेते शेतकरी कामगार पक्षामध्ये यांनी सर्वांनी प्रवेश केलेला आहे, त्यांचा मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। त्यांना निश्चितपणे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या सहकार्यामुळे निश्चितपणे शेतकरी कामगार पक्षाची ताकद वाढणार आहे आणि वाढलेल्या ताकदीचा उपयोग आपल्या परिसराच्या विकासासाठी निश्चित केलेला आहे। आपण सर्वजण जमलात त्याबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो। इस दौरान विधायक विवेक पाटिल, वरिष्ठ नेता सुरेश ठाकुर, श्री अंसारी, पूर्व सभापति गजानन माली, सरपंच काशीनाथ सावंत आदि गणमान्यों सहित कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान कार्यकर्ताओं को मार्गदर्शन करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि इस क्षेत्र में जो विकास कार्य किए गए हैं वो शेका पक्ष द्वारा किए गए हैं। वहीं उन्होंने आगे कहा कि आपने जिस विश्वास के बलबूते पर शेतकरी कामगार पक्ष में प्रवेश किया है उस विश्वास को हम 100% पूरा करेंगे। वहीं विधायक विवेक पाटिल ने कहा कि आने वाले 15 अक्टूबर को शेतकरी कामगार पक्ष के उम्मीदवार को ही अपना वोट दे। बंधू आणि भगिनींनो, आज अंसारी भाई यांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसहित प्रवेश केलेला आहे। मी त्यांचं शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं जाहीर असं स्वागत करीत आहे की आपण ज्या विश्वासानं शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहात तो विश्वास सार्थ केल्याशिवाय ठेवणार नाही अशी मी ग्वाही देतो की संपूर्ण उरण मतदारसंघामध्ये जेवढी झोपडपट्टी आहेत त्या साऱ्या झोपडपट्टीचं पुनर्वसन येत्या 5 वर्षाच्या आत केल्याशिवाय ठेवणार नाही ही ग्वाही या ठिकाणी मी आपल्याला देतो। त्यामुळे झोपडपट्टी हे नाव आपल्याला बदलायचं आहे। आपलं सुद्धा एक सेक्टर होईल, आपलं एक विकसित झोन होईल आणि त्या झोनमध्ये तुम्ही सगळे 15 अक्टूबर को होने वाले विधानसभा चुनाव के मद्देनजर शेका पक्ष के उम्मीदवार बालाराम पाटिल के प्रचारार्थ कामोठे में प्रचार सभा का आयोजन किया गया था। इस सभा को संबोधित करने के लिए विधायक विवेक पाटिल को आमंत्रित किया गया था। पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र के उम्मीदवार बालाराम पाटिल की प्रचार सभा शनिवार को कामोठे में संपन्न हुई। इस प्रचार सभा के लिए कार्यकर्ता हजारों की संख्या में उपस्थित थे। इस दौरान विधायक विवेक पाटिल ने अपनी भावनाएं जाहिर करते हुए विरोधियों पर तीखा प्रहार किया। आम्ही रडत नाही बसलो, काय करणार, टोल नाका मुख्यमंत्र्यांनी केला नाही म्हणून मी राजीनामा दिला, मग मी पक्ष बदलला। असलं रडणारं रक्त शेतकरी कामगार पक्षामध्ये नाही, लढणारं रक्त आहे, लढणारं। आम्ही लढणारे आहोत पण लोकांसाठी लढणारे आहोत, कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी लढणारे आम्ही नाहीत हे या ठिकाणी आम्ही आयुष्यभर लढलो। 70 सालापासून शेतकरी कामगार पक्ष हा लाल बावटा लढतोय, 70 सालापासून लढतोय
पण आमच्यातला कधी कोणी कॉन्ट्रॅक्ट घेतला नाही हो. दिबा पाटील 5 वेळा आमदार झाले, कॉन्ट्रॅक्ट घेतला नाही. दत्तूशेठ पाटील 3 वेळा आमदार झाले, कॉन्ट्रॅक्ट घेतला नाही. मी 4 वेळा आमदार झालो, कॉन्ट्रॅक्ट घेतला नाही. कॉन्ट्रॅक्ट साठी राजकारण केलं नाही. राजकारणाचा फायदा स्वतःसाठी कधी आम्ही केला नाही. हिम्मत असेल तर आमच्या विरुद्ध काम एखादा पुरावा करून दाखवा. जाहीर चॅलेंज आहे या ठिकाणी माझं. पण निमित्त करायचं त्या खारघरच्या टोल नाक्याचं खरं कारण लपवायचं, लोकांची दिशाभूल करायची. केंद्रातली सरकार गेलं, मोदी केंद्रात आलं, महाराष्ट्रातलं सरकार जाईल काँग्रेसची अशी भीती वाटायला लागली. मग जर हे सरकार गेलं आणि आपण विरोधी पक्षात राहिलो तर आपल्याला विमानतळाचं कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही, JNPTचं कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही. मग चला आता पुन्हा एकदा काँग्रेसला फसवूया आणि भाजपत जाऊया, अशा स्वार्थी दल बदलू लोकांना ह्या निवडणुकीमध्ये धडा शिकवण्याचं काम करायला पाहिजे. वहीं शेकावश के युवा कार्यकर्ता सचिन ताड़फले ने भी कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए दल बदलू नीति अपनाने वालों पर तीखा प्रहार किया. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, हे जे ठाकूर पिता पुत्रांची मगरुरी आहे, हे जे त्यांची गुर्मी आहे, हे गुर्मी उतरवायचं काम आपल्याला करायचंय. अरे शेतकरी कामगार पक्षाच्या न्याय्य हक्का करता भांडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी PI ने ऐकल्या नाही, ACB ने ऐकल्या नाही, DCB ने ऐकल्या नाही, तेव्हा इथं मिनिस्टरला आणून त्यांच्यावर खोटे खटले टाकायचं काम ज्या पिता पुत्रानं केलं, त्यांच्या कार्यकर्त्यांना जाब विचारायचं काम या वसाहतीतल्या प्रत्येक माणसानं करायचं आहे. अरे तुम्हाला मतं कशासाठी द्यायची? कॉलनीवाले आणि गाववाल्यांमध्ये भांडण लावायचं नालायक काम या ठाकूर पिता पुत्रानं केलेलं आहे. त्या धृतराष्ट्र पित्याला आणि त्याच्या दुर्योधन आणि दुःशासनाचलेल्या या दोन्ही पुत्रांना या निवडणुकीमध्ये आपण कायमचा धडा शिकवायचा आहे. मित्रांनो, ही लढाई आहे धनाढ्य कंत्राटदार विरुद्ध रात्री 12 असो का 1 असो आपल्या कार्यकर्त्यांच्या हाक्याला धावून येणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यामधली आहे. ही लढाई आहे एका शेठ मधली आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यामधली. ही लढाई आहे पैशाच्या धनशक्ती विरुद्ध या जनशक्तीची. इस सभा के लिए शेकावश के उम्मीदवार बालाराम पाटिल, पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे, राज्य प्रवक्ता मणिनाथ गायकवाड़, नगर सेवक प्रीतम म्हात्रे, करनाला स्पोर्ट्स एकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, उपसरपंच KK म्हात्रे, पंचायत समिति के पूर्व सभापति प्रमोद भगत, तानाजी पाटिल आदि गणमान्य उपस्थित थे. आखिर में फिर एक नजर डालते हैं खास खबरों पर. उरण स्थित आनंद नगर में इतवार को संपन्न हुई विधायक विवेक पाटिल की प्रचार सभा. पनवेल के गुजराती समाज के लोगों ने शेतकरी कामगार पक्ष के उम्मीदवार बालाराम पाटिल को जताया समर्थन. उरण स्थित मावेघर एवं पारकुन गांव के नागरिकों का शेतकरी कामगार पक्ष में जाहिर प्रवेश. और देखिए हमारे टीवी का स्पेशल रिपोर्ट, कौन बनेगा पनवेल का विधायक. आज के लिए बस इतना ही. करनाला केबल नेटवर्क के बारे में आपकी कोई राय या सुझाव हो या फिर आप कोई खबर देना चाहते हैं तो आप हमें संपर्क कर सकते हैं. हमारा संपर्क नंबर है 27457338. आपसे फिर मुलाकात होगी. नमस्कार.